Should I Yes, sir. start? Yes, sir. हो सर, यू स्टार्ट सर. नमस्कार. आजचा जो विषय आहे हा या पूर्वीच्या विषयांपेक्षा थोडा वेगळा आणि थोडा गंभीर विषय आहे. त्याला आजच्या आपल्या देशाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विशेष महत्व आहे आणि म्हणून मी हा विषय निवडलेला आहे. कोणत्याही देशामध्ये अराजकता निर्माण होणं, गृहयुद्धासारखी परिस्थिती निर्माण होणं, देशांतर्गत कलह निर्माण होणं ही त्या देशाला न परवडणारी गोष्ट आहे. त्यातून सामाजिक आर्थिक दुष्परिणाम तर होतातच, मोठ्या प्रमाणात जनसमूहाची हानी होते. देशाला एका अत्यंत दुर्दैवी अशा ऐतिहासिक क्षणाला सामोरं जावं लागतं आणि त्या देशाचा बरेच वेळा विध्वंस होतो. अनेक देशांनी हा अत्यंत चटका देणारा दुःखद प्रसंग अनुभवला आहे. इतिहासाने हा धडा इतके वेळा शिकवलेला आहे की तो इतिहासाला सुद्धा त्याचा कंटाळा आला असेल, परंतु आपण मात्र तो धडा अजून गिरवलेला नाही. असंच एकंदरीत मानवी संस्कृतीच्या इतिहासावरून दिसून येतं. गेल्या जवळपास 3000 वर्षाच्या लेखी इतिहासामध्ये गृहयुद्धाची परिस्थिती आणि त्यातून झालेले त्याचे दाहक परिणाम याचे एवढे दाखले आज उपलब्ध आहेत. मग तो ग्रीकांचा इतिहास असो, रोमनांचा असो, चीनचा असो, इतर कोणत्याही देशांचा, युरोपियन देशांचा असो किंवा अरबांचा असो, या प्रत्येक देशामध्ये अंतर्गत कलहामुळे झालेली हानी, विध्वंस याची शेकडो उदाहरणं आहेत. असं असून सुद्धा प्रत्येक दशकामध्ये काही देशांमध्ये गृहयुद्धासारखी परिस्थिती निर्माण होतेच आणि त्यातून दुसरे देश काही शिकत नाही हाच धडा आपल्याला लक्षात येतो आणि म्हणून या विषयाचं औचित्य आहे. गृहयुद्ध म्हणजे आहे तरी काय? तर एखाद्या देशामधल्या नागरिकांमध्येच किंवा दोन समूहांमध्ये, दोन वर्गांमध्ये जेव्हा परस्पर कलह निर्माण होतो, एकमेकांविषयी विद्वेष, संताप आणि संघर्षाची भावना निर्माण होते, त्यावेळेला त्या देशामध्ये गृहयुद्धाची परिस्थिती निर्माण होते आणि त्या देशाला मोठ्या वाईट प्रसंगांना तोंड द्यावं लागतं. जगाच्या इतिहासात त्याची अनेक उदाहरणं, हा अत्यंत गाजलेल्या गृहयुद्धांची ही माहिती आहे. टायपिंग मध्ये झालेलं हे गृहयुद्ध आहे. याच्यात 600 शहरांमध्ये एकाच वेळेला युद्ध सुरू झालं आणि लक्षावधी लोकांचा जीव गेला. लेबनॉनमध्ये झालेलं गृहयुद्ध आताच आहे. अद्यापही हा देश त्याच्यातून बाहेर आलेला नाही. जवळपास 9 लाखापेक्षा अधिक लोकांची यामध्ये हत्या झालेली आहे. अद्यापही हे चालूच आहे. एकही इमारत चांगल्या अवस्थेत शिल्लक नाही आहे. मोझांबिकच्या याच्यात 30 लाखाहून अधिक लोक मारले गेलेले आहेत. इंग्लंड सारख्या सुसंस्कृत देशातल्या गृहयुद्धाबद्दल काय सांगायचं. राजा चार्ल्सची याच्यामध्ये हत्या झाली. सुदान मधलं गृहयुद्ध नुकतंच संपलेलं आहे. अद्याप परत नव्याने गृहयुद्धाची सुरुवात व्हायला काही हरकत नाही अशी तिथे परिस्थिती आहे. यात जवळपास 15 लाख लोक मारले गेले. चीनच्या गृहयुद्धात किती मारले गेले याचा मी सविस्तर उहापोह नंतर करणारच आहे.
मग ही गृहयुद्ध काय होतात याचा अर्थ काय आपण जरा समजून घेऊया. एखाद्या राजसत्तेच्या विरुद्ध ती राजसत्ता काढून टाकण्याकरता लोकांनी संघटित होऊन एकत्रित येऊन मोठ्या प्रमाणात संघर्ष करणं, ज्याच्यामध्ये मनुष्यहानी, समाजाची संपत्तीची हानी आणि काही वेळा राज्यसत्तेसोबतच इतरांचीही हानी होते. बऱ्याच वेळा ज्या समूहांमध्ये हे युद्ध होत असतं त्या समूहांच्या नेत्यांच्या हत्येपासून तर इतर अनेक लोकांच्या आणि निरपराध लोकांच्या जीव जाण्यापर्यंत वेगवेगळ्या प्रकारची दुष्कृत्य यामध्ये होतात आणि त्यातून बरेच वेळा कुठलाही योग्य ते निष्कर्ष मात्र समाजाला प्राप्त होत नाही. 1900 ते 2000 या 100 वर्षांच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात गृहयुद्ध देशात वेगवेगळ्या देशात झाली आहेत. यापुढेही ती होत राहणार आहे अशी चिन्ह आपल्याला आता दिसत आहेत. 40 ते 60 या दशकामध्ये तर या 2 दशकांमध्ये मोठ्या प्रमाणात गृहयुद्ध झाली. याचं कारण जरा समजून घ्या म्हणजे तुम्हाला गृहयुद्धा पाठीमागची पार्श्वभूमी सहजपणे लक्षात येईल. या कालावधीमध्ये बहुसंख्य आफ्रिकन आणि आशियन देशांना स्वातंत्र्य मिळालं. परंतु बरेच वेळा हे जे स्वातंत्र्य या देशांना मिळालं हे त्या ज्या परकीय सत्ता तो देश सोडून गेल्या त्यांच्या होल्डॉलमधून पडलेल्या टॉवेल सारखं होतं. आणि या टॉवेलच्या करता भांडाभांडी प्रत्येक देशांमधल्या युवकांमध्ये, नागरिकांमध्ये, सत्ताधीशांमध्ये, राजकारण्यांमध्ये इतक्या वेगवेगळ्या प्रकारची झाली की जरी परकीय सत्ता गेली तरी स्वकीय मात्र त्या देशात सुखाने नांदू शकले नाहीत. त्यामुळे त्या देशांची विभाजन झाली. याचं सगळ्यात वाईट उदाहरण भारत हेच आहे. आणि इतर वेगवेगळ्या प्रकारची दुष्कृत्य त्या देशांमध्ये घडून आली आणि म्हणून रक्तरंजित दशक म्हणून या दशकांचा उल्लेख केला जातो. गृहयुद्धाची 2 कारणं प्रामुख्याने असतात. एखाद्या राजकीय नेत्याची सत्ता पिपांसा आणि लालसा आणि लोभ की कुठल्याही परिस्थितीत मला सत्तेवरच यायचं आहे, त्याकरता देशाचाही बळी द्यावा लागला तरी चालेल, अशा प्रकारची मानसिकता असणाऱ्या व्यक्तिसमूह, राजकीय पक्ष स्वतःच्या स्वार्थाकरता, लाभाकरता देशाच्या, समाजाच्या कोणत्याही हिताचा बळी देण्याची तयारी असणारे राजकीय नेते बरेच वेळा अशा प्रकारच्या गृहयुद्धाला कारणीभूत ठरतात. याची उदाहरणं मी पुढे देणारच आहे. काही वेळा एखाद्या विशिष्ट तत्वामुळे, एखाद्या विशिष्ट राजकीय, धार्मिक, वांशिक, पंथीय किंवा इतर कोणत्या तरी कारणामुळे 2 समूहांमध्ये वैर असतं. त्या वैराचा परिणाम गृहयुद्धात होतो. सामाजिक आर्थिक परिस्थितीमधील विषमता, राजकीय अन्याय, श्रीलंकेचं उदाहरण याच्याकरता अत्यंत उत्तम आहे. तमिळांवर सिंहली लोकांकडून अत्याचार होत आहे असा मानणारा तमिळ बंडखोरांचा गट श्रीलंकेतल्या गेल्या 20 वर्षाच्या 25 वर्षांच्या गृहयुद्धाला कारणीभूत ठरला आहे. तर काही वेळा या देशामध्ये आपल्याला आता सत्ता मिळू शकेल, ही एकदम योग्य संधी आहे असा मानणारा एखादा राजकीय नेत्यांचा, सेनाधिकाऱ्यांचा किंवा सत्ताधिकाऱ्यांचा गट असा असतो की जो अशा प्रकारच्या गृहयुद्धाला निर्माण करतो आणि त्यातून मोठ्या प्रमाणात हिंसाचार होत असतो. अशी अनेक उदाहरणं इतिहासात आहेत. या गृहयुद्धाचं जे पहिलं कारण मी तुम्हाला सांगितलं, लोभ, मोह, ईर्ष्या, द्वेष हेच आहे. प्रस्थापित राजकीय नेत्यांबद्दल असणारा द्वेष, त्यांना सत्ता बेदखल करण्याकरता वेगवेगळ्या प्रकारच्या षडयंत्रांची आखणी, ते त्या सत्तेत राहू नयेत, तो पक्ष सत्तेवरून दूर जावा याच्याकरता वेगवेगळ्या प्रकारच्या कारस्थानांची योजना, याच्यामधून मोठ्या प्रमाणात गृहयुद्ध होतात. बांगलादेशमध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तिथल्या सेनाधिकाऱ्यांनी सत्तेत आलेल्या राष्ट्राध्यक्षांची त्यांच्या घरीच हत्या केली आणि त्यातून मोठं गृहयुद्ध झालं. ही अगदी जुनी घटना नाही, केवळ 50 वर्षांपूर्वीची आहे. एखाद्या धर्माबद्दल असणारी प्रीती किंवा एखाद्या धर्माबद्दल असणारा द्वेष, एखाद्या समाजाबद्दल, एखाद्या समूहाबद्दल, एखाद्या वर्गाबद्दल असणारा देश, यामधून देखील मोठ्या प्रमाणात गृहयुद्धांची शक्यता असते. याची अनेक उदाहरणं पुढे देणार आहे, पण एक उदाहरण तुम्हाला आधी देऊ इच्छितो. सर्बिया हर्जेगोविना या भागामध्ये म्हणजेच युगोस्लावियाचे पूर्वी जे भाग होते त्यांच्यामध्ये ख्रिश्चन आणि मुसलमानांविरुद्ध जे गृहयुद्ध झालं त्याचा दाह सगळ्या जगाने भोगलेला आहे. जवळपास 15 ते 20 वर्ष हे गृहयुद्ध चाललं आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. त्यानंतर सर्बियन लोकांच्या नेत्याला जेव्हा अटक करण्यात आली तेव्हा त्यांनी विचारलं, मांजरांनी आणि कुत्र्यांनी एकत्र राहावं असा आग्रह तुम्ही का धरता? आम्हाला वेगळं राहायचंय, आम्हाला वेगळं राहू द्या. आणि त्यामुळे त्या देशाची फाळणी पण झाली. बरेच वेळा गृहयुद्धातून एखाद्या राजकीय नेत्याचा हेतू साध्य होतो, पण त्यावेळेला त्या देशाला मोठी किंमत चुकवावी लागते. देशाचे तुकडे होतात. त्या देशामधल्या समाजांमध्ये कायम स्वरूपाचा संताप, द्वेष
आणि एकमेकांबद्दल अविश्वास निर्माण होतो, याची अनेक उदाहरणं आहेत. गृहयुद्ध कशामुळे होतं याचं एक उदाहरण तुम्हाला एका चित्राद्वारे दाखवितो, चित्रफितीद्वारे दाखवितो. गृहयुद्ध होण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण समाजातल्या दोन समूहांमध्ये असणारा परस्परांविषयीचा द्वेष. एका नॅशनल जॉग्राफिकनी तयार केलेल्या एका पुस्तकामध्ये द ॲटलस ऑफ सिव्हिल वॉर हे पुस्तक माझ्या संग्रहात आहे. त्यांनी दोन वेगवेगळे सिद्धांतच मांडलेले आहेत. ज्या देशामध्ये एखाद्या विशिष्ट वंशाचं, एखाद्या विशिष्ट धर्माचं वर्चस्व असतं आणि ते इतर धर्मांना मान्य नसतं किंवा इतर धर्मीयांना मान्य नसतं, अशा वेळेला एका योग्य संधीचा लाभ घेऊन त्या देशात गृहयुद्ध निर्माण करण्याची परिस्थिती दुसऱ्या धर्माचे लोक करतात. अशी अनेक उदाहरणं आहेत. दोन वेगवेगळ्या विचारधारा, दोन वेगवेगळ्या राजकीय तत्वज्ञानांचे समर्थन करणारे गट, दोन वेगवेगळ्या पंथ किंवा उपासना पद्धतींचे समर्थन करणारे गट यांच्यामध्ये असणारा परस्पर द्वेष, परस्पर संघर्षाची भावना, यातून बरेच वेळा गृहयुद्ध होतं. तर काही वेळा आमचं अस्तित्व महत्वाचं आहे, हा देश आमच्या दृष्टीने महत्वाचा नाही. जर आमचं अस्तित्व राहणार नसेल तर आम्ही हा देशही तोडायला तयार आहोत. अशा प्रकारची वर्चस्व गाजविण्याची इच्छा असणारा एखादा वर्ग, एखादा समाज, मग त्या देशात जर त्याचं लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून प्राबल्य असेल, बहुसंख्य असतील, तर इतरांवर तो गृहयुद्ध लादतो किंवा इतर लोक त्याच्यावर गृहयुद्ध लादतात. अशी परिस्थिती अनेक ठिकाणी आलेली आहे. शिया आणि सुन्नी, कुर्द आणि इतर प्रकारचे मुसलमान, सिंध आणि पंजाबी ही उदाहरणं, बलुची आणि पंजाबी ही उदाहरणं आपण आता सध्या ऐकत आहोत, ती याचीच उदाहरणं आहेत. अनेक देशांमध्ये वांशिक आणि धार्मिक कारणांमुळे आजही संघर्ष सुरू आहे. गेल्या 20 ते 30 वर्षांमध्ये जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये अशा प्रकारचे संघर्ष कुठे झाले आहेत आणि कुठे सुरू आहेत याबद्दलची माहिती या नकाशात दिली आहे. तुमच्या लक्षात असं येईल की भारतातच 5 ठिकाणी तरी कमीत कमी अशा प्रकारचे संघर्ष आज सुरू आहे, असा लोकांचा अंदाज आहे. जगातील बहुतेक देश या अशा प्रकारच्या संघर्षापासून स्वतःला दूर ठेवू शकलेले नाही. आपण इंग्लंडला अत्यंत सुसंस्कृत, प्रगत आणि प्रगल्भ देश मानतो, पण आजही इंग्लंडनी आयर्लंडला स्वातंत्र्य दिलेलं नाही, म्हणून तिथे आयरिश रिपब्लिकन आर्मी इंग्लंड सरकारच्या विरुद्ध सातत्याने वेगवेगळ्या प्रकारचे हिंसाचार घडवून आणते. स्कॉटलंडला स्वातंत्र्य इंग्लंड पासून हवं आहे, पण ते इंग्लंडला मान्य नाही आणि त्यामुळे जनादेश घेऊन सुद्धा आणि तो स्कॉटलंडच्या बाजूने जाऊन सुद्धा इंग्लिश सरकार अशा प्रकारे इंग्लंडचं विभाजन करू द्यायला तयार नाहीये. इतरांना नेहमीच आपण लोकशाहीची मूल्य सांगणारी ही अनेक प्रगत पाश्चिमात्य सुसंस्कृत देश दुसऱ्या देशांमध्ये मात्र अशा प्रकारचं विभाजन झालं पाहिजे या मताचं समर्थन करतात. पण जेव्हा हीच पाळी त्यांच्यावर येते तेव्हा मात्र ते अशा प्रकारच्या गृहयुद्धाचं आणि विभाजनाचं समर्थन करत नाहीत. गृहयुद्ध का तयार होतं? दुसऱ्या महायुद्धानंतर तर गृहयुद्धांचा अत्यंत शास्त्रीय पद्धतीने अभ्यास झालेला आहे आणि त्यांच्या असं लक्षात आलं, ज्या ज्या वेळेला एखाद्या देशातील शासन कमकुवत असतं, ज्या ज्या वेळेला संघर्ष करणाऱ्या दोन बाजू जवळपास तुल्यबळ असतात, एकमेकांवर आक्रमण किंवा कुरघोडी करण्याच्या मनस्थितीत असतात, त्या वेळेला त्या देशात गृहयुद्धाची परिस्थिती निर्माण होते. जर राज्य करणारं जे प्रशासनाचं यंत्र आहे हे जर अत्यंत कमकुवत झालं असेल, अशक्त झालं असेल, त्याचा त्या समाजावर, त्या जनतेवर प्रभाव आणि प्राबल्य राहिलं नसेल, वर्चस्व राहिलं नसेल, तर त्यातून गृहयुद्धाची परिस्थिती निर्माण होते. एखादं सरकार जर एखाद्या आंदोलनामुळे झुकून गेलं, एखाद्या मागणी करता, एखाद्या वर्गाच्या अट्टहासा करता त्याला शरण गेलं, तर त्यावेळेला त्या देशामध्ये निश्चितच गृहयुद्धाची परिस्थिती निर्माण होते असते. गृहयुद्धामध्ये सामान्यपणे एखादा प्रभावी नेता आपल्या शस्त्र आणखी सामर्थ्याचा वापर करून त्या देशात कशा प्रकारे आपलं वर्चस्व गाजवतो, त्या देशाच्या सत्तेवर आपलं वर्चस्व गाजवतो, याची 4 उदाहरणं आपल्या डोळ्यापुढे आहेत. काल परवा कोणीतरी एम पासून सुरू होणाऱ्या
हुकुमशहांची नावं सांगण्याचा प्रयत्न केला. त्यातलं सगळ्यात महत्वाच्या हुकुमशहाचं नाव मात्र आपण विसरलो आहे, ते म्हणजे माओ त्से तुंग. त्यांच्या गृहयुद्धाबद्दल मी नंतर सांगणारच आहे. पोल पॉट हे नाव देखील कधीच विसरता येणार नाही समाजाला, जगाला आणि इतिहासाला. त्यांच्याही बद्दल सांगणार आहे. परंतु या सर्वच हुकुमशहांनी ज्या पद्धतीने आपलं राज्य प्रस्थापित केलं त्याला गन कंट्रोल असंच म्हणतात. पिस्तुलीच्या आणि बंदुकीच्या शस्त्रांच्या बळावरच त्यांनी सत्ता प्राप्त केली आहे आणि त्याचं समर्थनही अत्यंत प्रचंडपणे केलं आहे. अशा प्रकारच्या सत्तेच्या प्राप्तीकरता शस्त्रांचं समर्थन करणाऱ्या लोकांनी सामान्यपणे आपल्या देशामध्ये ज्या पद्धतीने आपलं राज्य आणलं ते देश इतर देशांमध्ये मात्र लोकशाही असली पाहिजे असा आग्रह धरतात. तत्वज्ञानाचा, मग ते राजकीय असेल, सामाजिक असेल, धार्मिक असेल, गृहयुद्धाशी अत्यंत जवळचा संबंध आहे. जगामधल्या वेगवेगळ्या तत्वज्ञानाचा पुरस्कार करणाऱ्या लोकांनी आपलं तत्वज्ञान इतरांपेक्षा सरस आहे, सामर्थ्यशाली आहे, योग्य आहे, उपयुक्त आहे हे सिद्ध करण्याकरता बरेच वेळा गृहयुद्धाचा मार्ग स्वीकारला आहे असं लक्षात येतं. राजेशाही विरुद्ध लोकशाही हा जो संघर्ष गेल्या शतकामध्ये झाला त्यामध्ये तर अनेक देशांमध्ये गृहयुद्ध झालीत आणि राजसत्ता उलथवून टाकण्याकरता या गृहयुद्धाचा वापर करण्यात आला. राजाचं शासन केलं पाहिजे, त्याच्या जागी लोकशाही आली पाहिजे याच्याकरता आजही थायलंडमध्ये अशा प्रकारचं गृहयुद्ध, जवळपास गृहयुद्धासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. नेपाळमध्ये हे झालेलं आपण पाहिलंच आहे. बर्मामध्ये काल परवाच लोकनियुक्त शासन जाऊन तेथे लष्कराचं सामर्थ्य असणारं शासन आलेलं आहे. या सर्व गोष्टी गृहयुद्धाला उत्तेजन देतात किंवा यातून गृहयुद्धाची निर्मिती होत असते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पॅट्रिक रिगन या लेखकाने गृहयुद्धांचा अभ्यास केला आहे आणि त्याच्या असं लक्षात आलं की बहुसंख्य गृहयुद्धांमध्ये विदेशी शक्तींनी, परकीय देशांनी हस्तक्षेप करून अथवा गृहयुद्धामधल्या एखाद्या पक्षाला सहाय्य करून त्या देशात सत्ता उलथवून टाकली आहे. विशेषतः युरोपियन महासत्तांनी आणि अमेरिकेने तर अशा प्रकारचा हस्तक्षेप अनेक ठिकाणी केला आहे आणि त्या देशातलं लोकनियुक्त सरकार असेल अथवा हुकुमशाहीचं सरकार असेल किंवा लष्कराचं सामर्थ्य असणारं सरकार असेल उलथवून टाकलेलं आहे आणि त्यामुळे त्या देशात गृहयुद्ध निर्माण झालंय किंवा गृहयुद्धासारखी परिस्थिती निर्माण करून हे सरकार उलथवून टाकलेलं आहे. आता याचं आपण सगळ्यात मोठं उदाहरण पाहणार आहोत गृहयुद्धाचं, ते म्हणजे चीनच्या गृहयुद्धाबद्दलचं. चीनचं गृहयुद्ध हे जगाच्या इतिहासातलं सगळ्यात गाजलेलं, अत्यंत महत्वाचं आणि जगाच्या इतिहासाला वेगळी कलाटणी देणारं गृहयुद्ध आहे. चीनमध्ये जेव्हा कॉमिंगटॉन या पक्षाची सत्ता होती की जी लोकनियुक्त सरकार जे होतं त्याचं नाव कॉमिंगटॉन होतं, त्याला ते रिपब्लिक ऑफ चायना असं म्हणत होते. त्यांच्या विरुद्ध कम्युनिस्ट पक्षाने आंदोलन सुरू केलं. सामान्यपणे व्यक्ती स्वातंत्र्य, मानवाधिकार, लोकशाही अशा मूल्यांचा पुरस्कार करणारा कम्युनिस्ट पक्ष कोणत्याही देशात लोकनियुक्त मार्गाने मात्र कधीच सत्तेवर आलेला नाही. याचं सर्वात चांगलं उदाहरण चीन हे आहे. 1927 साली कम्युनिस्ट पक्षाने प्रस्थापित चीनी सरकार विरुद्ध लढा सुरू केला आणि त्यातूनच गृहयुद्धाला प्रारंभ झाला.
त्यांच्याकडनं ते कुठं बोलतात सध्या? नाही बोलत नाहीये, मग त्यांच्याकडनं फॉल्ट आहे का? चीनमधल्या या गृहयुद्धाची पार्श्वभूमी आपल्याला गेल्या शतकापासून समजून घ्यायला पाहिजे. बॉक्सरचं युद्ध या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या चीनमधल्या बंडामध्ये चीनचा पराभव झाला. त्याच्यावर 55 डेज इन पेकिंग नावाचा खूप उत्तम चित्रपट देखील आहे. परंतु त्यामुळे चीनी जनमानसामध्ये एक असंतोष निर्माण झाला. चीनमधल्या सरकारविरुद्ध देखील नाराजी निर्माण झाली. परंतु या नाराजीला खतपाणी देण्याचं काम चीनी कम्युनिस्ट पक्षाने केलं. माओ त्से तुंग यांनी या संपूर्ण असंतोषाला संघटित केलं आणि चीन सरकारविरुद्ध युद्धच सुरू केलं. लॉंग मार्च या नावाने प्रसिद्ध असणारा चीनी माओ त्से तुंग यांचा जो मोर्चा होता याचा प्रभाव चीनी समाजावर झालाच. हजारो लक्षावधी चीनी युवक त्यामध्ये सामील झाले आणि प्रस्थापित चीनी सरकारचा पराभव झाला. 1933 पर्यंत हा लॉंग मार्च चालला. याच्यामध्ये राष्ट्रवादी नावाने ओळखल्या जाणाऱ्या पक्षांच्या समर्थकांशी आणि माओच्या कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये अनेक प्रकारचे संघर्ष झाले. ते अत्यंत रक्तरंगीत होते आणि यामध्ये जवळपास 25 लाख लोकांची हत्या झाली आणि त्यानंतर माओला सत्ता प्राप्त झाली. या हत्याकांडांचा इतिहास इतका रक्तरंजित आणि भयावह आहे की आपण तसा विचारही करू शकत नाही. चीनच्या या रक्तरंजित क्रांतीमध्ये माओनी आपल्याच देशातील लक्षावधी लोकांना मारलं. परंतु त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे माओ नावाची एक दहशत निर्माण झाली. माओ आणि त्याचं तत्वज्ञान न स्वीकारणाऱ्या प्रत्येक चीनी माणसाला वेगवेगळ्या प्रकारे धडा शिकवला गेला. त्याचा परिपाक असा झाला की जेव्हा 1952 मध्ये लोकांनी विरोध केला त्यावेळेला तो विरोध दडपून टाकण्यासाठी माओने पुन्हा एकदा गृहयुद्धासारखीच परिस्थिती निर्माण झाली असं सांगून सांस्कृतिक क्रांतीच्या नावाखाली जवळपास 1.5 कोटी लोकांना मारून टाकलं. त्यानंतरही माओंचं समाधान झालं नाही. 1967-68 मध्ये दुसऱ्या सांस्कृतिक क्रांतीला सुरुवात झाली आणि त्यामध्ये जवळपास 3.5 कोटी लोकांची हत्या करण्यात आली. माओनी आपल्या कारकिर्दीमध्ये एकंदर 7 कोटीपेक्षा अधिक लोकांची हत्या केली असं सांगितलं जातं. जगातला इतका क्रूर कर्मा, अत्यंत विध्वंसक वृत्तीचा, राक्षसी मनोवृत्तीचा हुकुमशहा दुसरा कोणताही झाला नाही आणि त्याच्यामुळे चीनमध्ये एका वेगळ्या प्रकारची दहशत निर्माण झाली. चीनच्या गृहयुद्धाचा परिणाम चीनी जनमानस कायमचं भेकड आणि राज्यसत्तेला घाबरून राहणारं निर्माण झालं. यासाठी दुसरी रक्तरंजित गृहयुद्धाची परिस्थिती रशियामध्ये त्याच्या अगोदर निर्माण झाली होती. त्याला आपण रशियन गृहयुद्ध असं म्हणतो. ते पांढरे आणि लाल म्हणजेच राजाचे समर्थक आणि कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते यांच्यामध्ये झालं. आवाजच ऐकू येत नाही आहे काय? सोव्हिएत रशियामध्ये झालेल्या क्रांतीचं वैशिष्ट्य असं होतं की ज्यावेळेला सोव्हिएत रशियामध्ये आपल्याला कोणत्या प्रकारचं सरकार हवं याबद्दल निवडणूक झाली. काहीच ऐकू येत नाही, आता काय करणार? आवाज येतोय का नाही? हॅलो हॅलो, आवाज येत नाही आहे का? येतोय सर आवाज.
तर लोकांनी आपली माईक बंद करा, सरांचा आवाज. तुमचे माईक बंद केला तर तुम्हाला आवाज येईल. हॅलो, नाही जमत आहे. सोव्हिएत काही रशियामध्ये. जमत नाहीये सगळं खालती. हॅलो चांगलं चालू झालं होतं बरं आतापर्यंत. हॅलो, प्लीज बोलू नका. हॅलो हॅलो. हा, या रशियातल्या निवडणुकीनंतर इथे गृहयुद्ध सुरू झालं, हे लक्षात घ्या. या निवडणुकीमध्ये चीनी रशियन कम्युनिस्ट पक्षाचा पराभव झाला होता. तर लोकशाहीवादी सरकारच्या पक्षांना 40% अधिक मतं मिळाली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या कम्युनिस्ट पक्षांनी गृहयुद्धाला चालना देणाऱ्या अनेक घटना निर्माण केल्या. रशियन गृहयुद्धाची ठळक वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे सांगता येतील. झारशाही विरुद्ध लोकांच्या मनात असणारा संताप, अत्यंत अल्प वेतन, बेरोजगारी आणि फार वाईट असणाऱ्या कामाच्या परिस्थिती, शेतीमधली अत्यंत निराशाजनक अवस्था, रशियाचा जपानने केलेला पराभव, या सर्वच कारणांमुळे सर्वसामान्य रशियन जनमत रशियन सरकारच्या विरुद्ध होतं. आणि या असंतोषाला, संतापाला खतपाणी देण्याचं काम कम्युनिस्ट पक्षांनी केलं आणि रशियामध्ये गृहयुद्ध सुरू झालं. जवळपास 4 वर्ष चाललेल्या या गृहयुद्धामध्ये रेड आर्मी म्हणजेच रशियन कम्युनिस्ट पक्षाच्या सैन्याने झारच्या सैन्याचा पराभव केला. झारला विशेषतः युरोपाकडून समर्थन होतं, तरी देखील झारचा पराभव झाला. यावेळेला रशियन कम्युनिस्ट पक्षाचे नेते श्री लेनिन यांनी वॉर कम्युनिझम कम्युनिस्ट तंत्र प्रस्थापित केलं आणि त्या माध्यमातून सत्ता बाबे हस्तांतरित. एवढा कोणाला माहिती आहे? प्लीज बोलू काही नका. म्हटलं नाही. हॅलो, रशियन कम्युनिस्ट पक्षाने सत्ता कशा प्रकारे हस्तांतरित केली हे जरा समजून घ्या. जसा जसा हा लाल भाग वाढतो तशी तशी रशियन कम्युनिस्ट पक्षाची सत्ता वाढत जात आहे. वेगवेगळ्या प्रांतामध्ये रशियन कम्युनिस्ट पक्षाला सत्ता प्राप्त होत आहे. प्रत्येक दिवसामागे रशियामध्ये कम्युनिस्ट पक्षाचा प्रभाव आणि सत्ता वाढत गेली आणि झारचा प्रभाव कमी होत गेला. अवघ्या 3 वर्षांमध्ये संपूर्ण निळा असणारा रशिया लाल होत गेलेला आहे. अवघ्या 3 वर्षामध्ये संपूर्ण रशियाभर जगातल्या सगळ्यात मोठ्या देशावर कम्युनिस्ट पक्षाचं नियंत्रण आणि सत्ता प्रस्थापित झाली. परंतु हा सत्तेचा मार्ग काही सोपा नव्हता. त्यामध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या लोकांनी, लेनिनच्या सैनिकांनी, कार्यकर्त्यांनी अनेक झार समर्थकांची हत्या केली. जगातली सर्वात रक्तरंजित गृहक्रांती म्हणून रशियन क्रांतीचा उल्लेख केला जातो. 80 लाखाहून अधिक लोकांची हत्या या गृहयुद्धामध्ये झाली आणि किती लोक परांगदा झालेत, कायमचे नष्ट झालेत किंवा दिसेनासे झालेत, याचा कधीच कोणी हिशोबही लावू शकला नाही. एखाद्या महायुद्धामध्ये जेवढ्या लोकांची हत्या होते त्याच्यापेक्षाही अधिक लोकांची हत्या रशियाच्या गृहयुद्धामध्ये झाली आणि त्यामुळे जगातलं सर्वात रक्तरंजित गृहयुद्ध म्हणून रशियाच्या गृहयुद्धाचा उल्लेख केला जातो. जगातलं हे सगळ्यात वाईट आणि सगळ्यात मोठं गृहयुद्ध म्हणून ओळखलं जातं. जवळपास 1921च्या अखेरीपर्यंत 1.5 कोटीहून अधिक लोकांची हत्या यामध्ये झालेली होती. या गृहयुद्धामध्ये रेड्स म्हणजे कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते आणि व्हाईट्स म्हणजे झारचे कार्यकर्ते यांच्यामध्ये युद्ध झालं होतं. सर्वसामान्य रशियन जनतेचे यामध्ये फार मोठी परवड झाली. फार मोठ्या प्रमाणात अनन्वित अत्याचार त्यांना सहन करावे लागलेत. डॉक्टर झिव्यागो नावाचा जर चित्रपट आपण कधी पाहिला असेल तर तुम्हाला रशियन गृहयुद्धामध्ये सर्वसामान्य जनतेची किती ससेहोलपट झाली याचा नेमका अंदाज येईल. रशियातल्या या गृहयुद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर झाला. ज्या ज्या देशामध्ये कामगार चळवळी चालू होत्या, ज्या ज्या देशांमध्ये शेतकऱ्यांच्या मनात असंतोष होता, अशा सर्व देशांना गृहयुद्धासाठी प्रेरणा देण्याचं कार्य रशियन राज्यक्रांतीने केलेलं आहे. याला रेड टेरर असं म्हटलं जातं. याचं कारण असं की जे जे लोक त्याच्यातून वाचलेत परंतु जे झारचे समर्थक होते अशा सर्व लोकांना सायबेरियाच्या अत्यंत वाईट
थंड प्रदेशामध्ये कैदेत ठेवण्यात आलं. यापैकी कोणीही कधीच परत आलं नाही. झारची देखील हत्या झाली आणि अशा प्रकारे हे गृहयुद्ध संपलं, पण त्याचे डाग मात्र रशियाच्या इतिहासावर कायम राहिले. लक्षात घ्या, इतिहास नेहमी सूड घेत असतो. ज्या रशियामध्ये कम्युनिस्ट पक्षांनी अशा प्रकारच्या हत्याकांड करून सर्वसामान्य जनतेची ससे ओलपट करून सत्ता प्राप्त केली, त्याच कम्युनिस्ट पक्षाला अशाच प्रकारच्या परिस्थितीला 1990 मध्ये तोंड द्यावं लागलं आणि कम्युनिस्ट पक्षाचं रशियातलं शासन कायमचं समाप्त झालं. बरेच वेळा इतिहास सूड घेतो तो अशा प्रकारे. रशियन गृहयुद्ध हे जगातलं सर्वात महत्वाचं गृहयुद्ध याकरता मानलं जातं, कारण या गृहयुद्धामुळे गृहयुद्ध करण्याच्या पद्धतीमध्ये देखील बदल झाला. यापूर्वी गृहयुद्ध हे एका विचारसरणीचे समर्थक आणि दुसऱ्या विचारसरणीचे समर्थक यांच्यामध्ये होत होतं. परंतु रशियन गृहयुद्धामध्ये मात्र कार्यकर्ते, सर्वसामान्य नागरिक यांचाही समावेश झाला. यामध्ये केवळ सैनिकांची किंवा राज्यकर्त्यांचीच हत्या झाली नाही, तर अनेक सामान्य व्यक्तींची हत्या झाली आणि त्यामुळे गृहयुद्धाची परिणती सर्वसामान्य जनतेला अत्यंत वाईट प्रसंगांना तोंड देण्यात झाली. जो कोणी आपला विरोधक आहे, मग तो निरपराध आहे किंवा दोषी आहे असा विचार न करता सर्वसामान्य माणसांची सरसकट कत्तल करण्याचं तंत्रज्ञान याच क्रांतीमुळे विकसित झालं आणि पुढे आलं, हे लक्षात घ्या. यापेक्षाही वाईट एका गृहयुद्धाचा उल्लेख आता मला करायचा आहे, तो म्हणजे कंबोडियातल्या गृहयुद्धाचा. आपल्यापैकी अनेकांना आपल्या शेजारीच असणाऱ्या, आपल्या जवळ असणाऱ्या या देशाबद्दल पुरेशी माहिती पण नसेल. जगातलं सर्वात वाईट, सर्वात संहारक गृहयुद्ध जर कुठे झालं असेल आणि सर्वात दीर्घकाळ चाललेलं गृहयुद्ध कुठे झालं असेल, तर ते कंबोडियात झालेलं आहे. कम्युनिस्ट पक्षाला सत्ता प्राप्त करायची होती. त्यावेळेला जनरल लॉन नॉल या नावाचे नेते सरकारचे प्रमुख होते. त्यांच्या विरुद्ध गृहयुद्धाला पोल पॉट नावाच्या व्यक्तीने प्रारंभ केला. तो कम्युनिस्ट पक्षाचा प्रमुख होता. या युद्धामध्ये, ज्याला की खमेर रूज हे पोलपॉटच्या सैनिकांचं नाव होतं, पक्षाचं नाव होतं, त्यांनी जे हत्याकांड घडवून आणलं त्याला इतिहासात तोड नाही. या चित्रामध्ये तुमच्या लक्षात येईल, शेकडो मानवी कवट्या अशा पडलेल्या आहेत. ठिकठिकाणी अशा प्रकारच्या कवट्या आणि हाडांचे संग्रह कंबोडियात जवळपास 20 वर्ष दररोज दिसत होते. या युद्धामध्ये कंबोडियातल्या 30% जनतेची हत्या करून टाकण्यात आली. पोलपॉट हे कम्युनिस्ट पक्षाचे समर्थकच नव्हते, तर त्यांनी स्वतः माओ त्से तुंग सारखंच एक लिटिल रेड बुक नावाचं पुस्तक तयार केलं होतं. त्यातील त्यांचं तत्वज्ञान फार सोपं होतं. विद्यापीठामध्ये कार्य करणारे प्राध्यापक, शाळांमध्ये शिकवणारे शिक्षक, व्यापारी, सरकारी अधिकारी, सधन शेतकरी, उद्योगपती, मध्यमवर्गीय, कामगार आणि उद्योगात काम करणारे कामगार हे समाजाचे शत्रू आहेत आणि म्हणून या सर्वांची सरसकट हत्या करून टाका आणि त्या सर्व ठिकाणी केवळ शेतकऱ्यांना स्थान मिळालं पाहिजे, कारण कम्युनिस्ट पक्ष हा शेतकऱ्यांचा पक्ष आहे. अशा प्रकारचं एक विचित्र आणि वेडगळ विक्षिप्त तत्वज्ञान पोलपॉट यांनी पुढे आणलं आणि त्याचा परिणाम कंबोडियातली सर्व विद्यापीठातली प्राध्यापक मंडळी मारल्या गेली. अनेक शाळा बंद झाल्या, सर्व सरकारी कार्यालये बंद पडली, कुठल्याही प्रकारचा व्यापार चालू राहिला नाही. हा देश जवळपास संपूर्णपणे नामशेष होण्याच्या टोकावर येऊन पोहोचला. या देशातला सर्व धनसंपत्ती आणि साधनांचा पूर्ण विनाश झाला. कंबोडिया हा जगातला अत्यंत दरिद्री देश झाला. एका गृहयुद्धाने एका संपन्न देशाचं चित्र आणि स्वरूप पूर्णपणे पालटवून टाकलं, होत्याचं नव्हतं करून टाकलं. त्याचं हे एक अत्यंत उत्तम उदाहरण आहे. खमेर रूजच्या या राज्यक्रांतीत गृहयुद्धाचा प्रारंभ 1975 मध्ये झाला आणि तो जवळपास 1998 म्हणजे पोल पॉट यांच्या मृत्यूपर्यंत चालू राहिला. यामध्ये जवळपास 17 लाख, म्हणजे कंबोडियाची लोकसंख्या 42 लाख होती, त्यापैकी 17 लाख लोकांना मारून टाकण्यात आलं. ही हत्या करताना कंबोडियाच्या या हुकुमशहानी, या क्रूर कर्म्यांनी कोणत्याही विधिनिषेधाचं पालन केलं नाही, कोणत्याही तत्वाचं पालन केलं नाही. अगदी लहान 4 महिन्यांच्या अर्भकांपासून तर गर्भवती असणाऱ्या स्त्रियांपर्यंत सर्व लोकांची त्यांनी हत्या केली. समोर येणारा व्यक्ती कोण आहे, कशा प्रकारचा आहे याचा विचार न करता त्याचा जीव घ्यायचा, कारण तो माझा समर्थक नाही किंवा तो शेतकरी नाही. अशा प्रकारचं विक्षिप्त तत्वज्ञान या पोलपॉट नावाच्या हुकुमशहानी आणि क्रूर कर्म्यांनी वापरलं. देशाचा विनाश झाला. पोलपॉट यांचा एकंदरीत जीवनचरित्र पाहिलं तर एखादा विक्षिप्त वेडा मनुष्य सत्तेत येण्याकरता काय काय करू शकतो आणि अशा माणसाला समर्थन करणाऱ्या लोकांच्या मुळे तो त्या देशाचा कशा प्रकारे नुकसान करू शकतो हेच आपल्या लक्षात येईल.
हे युद्ध जवळपास 1970 साली सुरू झालं, परंतु या युद्धात एक नवीनच परिस्थिती निर्माण झाली. आतापर्यंत यापूर्वीच्या म्हणजे चीनच्या आणि रशियाच्या गृहयुद्धांमध्ये बाहेरच्या देशांनी हस्तक्षेप केला नव्हता, परंतु कंबोडियाच्या आणि त्यानंतर झालेल्या इतर गृहयुद्धांमध्ये मात्र अमेरिका आणि रशिया आणि चीन प्रत्यक्ष सहभागी झाले. कंबोडियातलं हे गृहयुद्ध दीर्घकाळ चाललं, कारण एका बाजूला कंबोडियाच्या एका पक्षाला, एका गटाला अमेरिकेचं समर्थन होतं, तर दुसऱ्या गटाला चीन आणि रशियाचं समर्थन होतं. परिणामतः हे युद्ध दीर्घकाळ चाललंच, कारण दोन्ही गटांना वेगवेगळ्या प्रकारे विदेशी शक्ती लष्करी आणि इतर सहाय्य करीत होत्या. लक्षात ठेवा, जेव्हा विदेशी हस्तक्षेप एखाद्या देशाच्या राजकारणात होतो, तेव्हा त्या देशाचं राजकारणाचं नियंत्रण त्या देशातील स्थानिक नेत्यांच्या हातात राहत नाही. कंबोडियाच्या या युद्धाचं नियंत्रण आपोआपच चीनकडे गेलं एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला ते रशियाकडे, आणखी अमेरिकेकडे, आणि अशा प्रकारे हे गृहयुद्ध दीर्घकाळ चाललं. अनन्वित जनसंहार झाला. कंबोडियाला त्याचा काही लाभ झाला नाही. आपल्याला ती जुनी गोष्ट ऐकून माहिती असेल, गोळ्याकरता भांडत होती, तिथून एक बोका चालला होता, तो म्हणे मी तुला न्याय देतो, आणि त्यांनी तो संपूर्ण लोण्याचा गोळा मटकावून टाकला. सामान्यपणे जेव्हा गृहयुद्धामध्ये एकाच देशातले दोन पक्ष लढतात, त्यावेळेला तिसऱ्यांचाच असा फायदा होत असतो. आणखीन एका मोठ्या गृहयुद्धाबद्दल आता सांगायला पाहिजे, पण थोडक्यात ते म्हणजे अमेरिकेचं गृहयुद्ध. 1861 ते 1865-66 पर्यंत चाललेल्या या गृहयुद्धामध्ये अमेरिकेत मोठ्या प्रमाणात जनसंहार झाला. उत्तर आणि दक्षिण अशा प्रकारे विभागल्या गेलेल्या या गणराज्यामध्ये कोण अधिक सामर्थ्यशाली आहेत, कोणाची सत्ता आणि कोणाचं वर्चस्व असावं, कोणाचा विचार प्रवाह समाजाने स्वीकारावा, यावरून सुरू झालेला हा वाद गृहयुद्धात पलटला. गुलामगिरी असावी का नसावी यावरून झालेला हा वाद, औद्योगिक प्रदेश, औद्योगिकदृष्ट्या विकसित झालेले प्रांत आणि कृषी प्रधान प्रांत यांच्यामध्ये असणारा संघर्ष, या सर्वांची परिणिती एका मोठ्या गृहयुद्धात झाली. अब्राहम लिंकन या महापुरुषाला फाळणी टाळणारा महापुरुष म्हणतात, ते या गृहयुद्धामुळेच म्हणे. कारण या गृहयुद्धामध्ये मोठ्या प्रमाणात अमेरिकन जनतेची हानी झाली. जनरल ली ग्रांट आणि युलिसिस यांच्यामधल्या या संघर्षामध्ये अखेर जी शांतता निर्माण झाली, ती शेकडो सहस्रावधी लोकांचा बळी देऊनच अमेरिका या गृहयुद्धामुळे एकसंघ झाली. गेल्या 50 वर्षांपूर्वी झालेलं आणखीन एक महत्वाचं गृहयुद्ध, की ज्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय हस्तक्षेप तर होताच, परंतु या गृहयुद्धामुळे जगाच्या राजकारणाचा कल आणि स्वरूप बदलून गेलं, ते म्हणजे स्पेनचं गृहयुद्ध आहे. जर्मनीचा हिटलर यांनी स्पेनच्या जनरल फ्रँको यांना समर्थन केलं, तर रशियाकडून त्यांच्या विरोधकांना, तथाकथित लोकशाहीवाद्यांना समर्थन देण्यात आलं. हे युद्ध दीर्घकाळ चाललं. या युद्धामध्ये जगातील सर्वात मोठी जनसंख्येची हानी झाली असं मानलं जातं. याची अनेक कारणं आहेत. या युद्धाची परिणिती वेगवेगळ्या प्रकारे बदलत गेली. राष्ट्रवादी पक्ष असणाऱ्या जनरल फ्रँकोचा विजय कधी कधी होत गेला, तर कधी कधी कम्युनिस्ट पक्षाचा विजय होत गेला. जनरल फ्रँको हे काही स्वतः आणि त्यांचा पक्ष हा काही फार चांगला होता असं नव्हे, पण कम्युनिस्ट पक्ष देखील तितकाच वाईट होता. कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते आणि विचारसरणी यांची परिणिती लक्षावधी स्पॅनिश लोकांच्या हत्येमध्ये झाली. आपल्यापैकी कदाचित अनेकांना ऐकून माहित असेल, तर जॉर्ज ऑर्वेल या प्रख्यात लेखकाने या स्पॅनिश गृहयुद्धात सहभागी तो झाला होता, आणि तेथील एकंदरीत परिस्थिती पाहूनच त्याला कम्युनिस्ट पक्षाबद्दल त्याच्या मनात विलक्षण संताप निर्माण झाला होता, की ज्या प्रकारच्या तत्वज्ञानाचा कम्युनिस्ट पक्ष समर्थन करतो, व्यवहारात मात्र तो त्या तत्वांची अंमलबजावणी करत नाही, हे त्याच्या लक्षात आलं. बावीस जुलै 1936 साली सुरू झालेलं हे गृहयुद्ध जवळपास 6 वर्ष चाललं, आणि त्यानंतर जनरल फ्रँको यांची सत्ता प्रस्थापित झाली. 1975 सालापर्यंत स्पेनचे राज्यकर्ते म्हणून त्यांनी राज्य केलं. संपूर्ण स्पेन या गृहयुद्धात होरपळून निघाला. अनेक सामान्य नागरिकांची हत्या झाली. परकीय हस्तक्षेपामुळे स्पेनची अर्थव्यवस्था आणि समाज व्यवस्था पूर्णपणे खिळखिळी झाली, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जगाच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या गृहयुद्धांमध्ये आणि ज्याच्यामुळे देश एकत्र येतो असं गृहयुद्ध म्हणजे अमेरिकेचं गृहयुद्ध असेल, तर एखाद्या देशाचे तुकडे होतात, याचं उदाहरण म्हणजे कोरियाचं गृहयुद्ध आहे. आजही आपण
उत्तर कोरियाच्या हुकुमशहांना नावाने तर ओळखतोच किम, आणि दक्षिण कोरिया तर आपल्या परिचयाचाच आहे. पण हे उत्तर दक्षिण जे युद्ध झालं त्याची परिणती एका गृहयुद्धात झाली होती, हे लक्षात घ्या. यामुळे एका देशाची फाळणी तर झालीच, पण लक्षावधी लोक त्याच्यात मारल्या गेले. दक्षिण कोरियाच्या बाजूने अमेरिका लढलं, तर उत्तर कोरियाच्या बाजूने रशिया आणि चीन लढलं. आणि एक प्रकारे हे हे युद्ध जरी वरवर पाहता गृहयुद्ध वाटत असलं, तरी हे दोन महासत्तांमधलं गृहयुद्ध होतं. हे दोन महासत्तांना आपलं वर्चस्व प्रस्थापित आणि सिद्ध करण्याकरता मिळालेली संधी म्हणून असणारं गृहयुद्ध होतं. परंतु यामध्ये मात्र कोरियन लोकांचीच हत्या झाली. कोरियाच्याच अर्थव्यवस्थेला धक्का पोचला. अर्थात दक्षिण कोरिया त्यातून वरती पुढे आला, ही बाब वेगळी. परंतु अशा प्रकारच्या गृहयुद्धातून कोणत्याही देशाचा अंतर्गत लाभ होत नाही, हेच पुन्हा एकदा सिद्ध झालं. गेल्या 5-7 वर्षांपूर्वी झालेल्या गृहयुद्धांचा उल्लेख आता मला करायचा आहे. ट्युनिशिया नावाच्या देशामध्ये, अरब देशामध्ये जे गृहयुद्ध झालं त्याला अरब स्प्रिंग म्हणून ओळखलं जातं. सर्वच अरब देशांमध्ये हुकुमशाही, सुलतानशाही आणि अनन्वित अत्याचार करणाऱ्या लष्करी प्रमुखांचं राज्य होतं. हे आपल्यापैकी अनेकांना ऐकून माहिती असेल. लिबियाचे मोहम्मद गडाफी असतील, किंवा इजिप्तमध्ये असतील, किंवा सुदानमध्ये, या सर्व, इथोपिया असेल, सोमालिया असेल, या सर्व देशांमध्ये ज्या प्रकारचं राज्य राज्य चाललं होतं, ज्या प्रकारचं राज्य शासन होतं, ते जनतेच्या कोणत्याच इच्छा आकांक्षांना समजून न घेणार होतं. आपल्या स्वतःच्या इच्छेनुसार राज्य करणारे अत्यंत मनस्वी, क्रूर आणि लोभी सत्ताधीश या देशांमध्ये होते. स्वाभाविकपणे जनतेने हा अन्याय किती काळ सहन करायचा, हा प्रश्नच होता. कधीतरी या अन्यायाला वाचा फुटणार होती. या राज्यकर्त्यांना जायचं होतं, पण त्याच्याकरता एका गृहयुद्धाला तोंड द्यावं लागेल असं मात्र वाटत नव्हतं. ट्युनिशियामध्ये स्वातंत्र्याकरता जी राज्यक्रांती, जी गृहयुद्ध सुरू झालं, त्याला अरब स्प्रिंग किंवा जस्मिन रिव्हॉल्युशन या नावाने ओळखलं जातं. त्याचा परिणाम आसपासच्या देशांमध्ये झाला, इजिप्तमध्ये झाला, आणि सर्वत्रच स्वातंत्र्याच्या भावनेने पेटलेल्या लोकांनी राज्यकर्त्यांना फाशीवर चढवलं किंवा परांगदा व्हायला लावलं. बेन अली नावाच्या ट्युनिशियाच्या प्रमुखाला शेवटी फाशीवर जावं लागलं. लिबियामध्ये, सुदानमध्ये, चाडमध्ये, येमेनमध्ये आजही गृहयुद्ध सुरू आहे. सुदानचे त्याच्यामुळे दोन तुकडे झालेत आणि दक्षिण सुदान आणि उत्तर सुदान नावाचे दोन देशच निर्माण झालेत. इथोपियात तीच परिस्थिती आहे. कॅमेरूनमध्ये, युगांडामध्ये, नायजरमध्ये, या सर्व देशांमध्ये सामान्यपणे अशाच प्रकारची गृहयुद्धाची परिस्थिती आहे. आज जगाला भेडसावणाऱ्या अनेक प्रश्नांपैकी एक महत्वाचा प्रश्न म्हणजे सिरियामधलं गृहयुद्ध आहे. एका बाजूला रशिया, जनरल असद या सिरियन राष्ट्रप्रमुखाला मदत करीत आहेत, तर दुसऱ्या बाजूला अमेरिका, फ्रान्स त्याच्या विरोधात लढत आहेत. आणि हे युद्ध चालूच राहील, कारण जोपर्यंत अमेरिकेपाशी आणि रशियापाशी असणारी शस्त्र संपत नाहीत आणि सिरिया नावाचा देश पूर्णपणे बेचिराख होत नाही, तिथे एकही इमारत, एकही व्यक्ती जिवंत आहे, तोपर्यंत हे युद्ध संपेल असं आज तरी दिसत नाही. अरबस्थानातल्या आणि अरब प्रदेशांमध्ये या गृहयुद्धामध्ये सौदी अरेबिया आणि इराण परस्पर विरोधी शत्रू म्हणून उभे आहेत. परंतु ते प्रत्यक्ष एकमेकांची लढत नाहीत, तर ते या ट्युनिशिया, सिरिया, बहारीन, येमेन, इजिप्त यासारख्या देशांमध्ये संघर्ष घडवून आणतात. त्या देशांमध्ये अशांतता निर्माण करतात. या देशांच्या अर्थव्यवस्थेला पूर्णपणे तडा जाईल अशा प्रकारे कार्य करतात.
आणि परिणामतः लिबिया हा अत्यंत समृद्ध, तेलाच्या दृष्टीने समृद्ध असणारा देश आज गरीबच आहे. सिरिया हा पूर्णपणे नामशेष जवळपास संपलेला देश आहे. येमेन सारख्या देशाचे ऑलरेडी यापूर्वीच 2 तुकडे झालेले आहेत. अधिकही त्याच्यामध्ये अजून संघर्ष चालूच आहे. इजिप्तमध्ये अशांतता आहे. हे सर्व होण्याचं कारण त्या देशातल्या गृहयुद्धामध्ये परकीय शक्तींचा हस्तक्षेप आहे. एक कायमचं लक्षात ठेवा, कोणत्याही देशातल्या अंतर्गत असंतोषाला जेव्हा परकीय लोक सामर्थ्य देतात, साथ देतात, मदत करतात, तेव्हा त्यांचा हेतू त्या देशातले संघर्ष संपविणे हा कधीच नसतो. त्या देशातले संघर्ष तसेच ज्वलंत ठेवले पाहिजेत, चालू ठेवले पाहिजेत आणि त्यातून आपला स्वार्थ साध्य केला पाहिजे. त्या देशाला खिळखिळं केलं पाहिजे, त्याची अर्थव्यवस्था विकसित होऊ नये, त्या देशाची प्रगती होऊ नये, हाच त्या देशांचा हेतू असतो. असं अरब स्प्रिंग मध्ये तर निश्चितच दिसून आलेलं आहे. आजच्या घटकेला सिरियन युद्धामध्ये जवळपास 22 देश सहभागी झालेले आहेत आणि तरी सुद्धा या देशातलं हे गृहयुद्ध संपत नाहीये. जो देश या गृहयुद्धात सहभागी झाला तो हेच सांगतो, आम्ही येथे शांतता प्रस्थापित करण्याकरता आलो आहे, परंतु प्रत्यक्षात त्या देशाची लूटच करीत आहे, त्या देशाचा विध्वंसच करीत आहे. इतर देशांनी याच्यापासून धडा घ्यायला पाहिजे, परंतु दुर्दैवाने आपण हा धडा आजही घेत नाही आहोत. लिबियामधल्या गृहयुद्धामध्ये 2011 साली महमूद गडाफी यांची सत्ता संपली. ते दुष्ट होते, वाईट होते, यात कुठलाच संशय नाही. ते क्रूर कर्मा होते, ते हुकुमशाह होते, यातही संशय नाही. परंतु त्यानंतर लिबियामध्ये मात्र अद्यापही चांगलं सुशासन प्रस्थापित झालेलं नाही. याचं कारण असं की लिबियातल्या या गृहयुद्धाला बाहेरून मिळणाऱ्या मदतीमुळे ज्या अंतर्गत कलहाला जन्म मिळाला आहे, ज्या प्रकारे 2 पक्ष आता सत्तेमध्ये येण्याकरता लढाई करीत आहेत, मूळ हुकुमशाला बाहेर काढण्याचा प्रश्न तर मिटलेलाच आहे, परंतु आता सत्तेत कोणी राहावं हा प्रश्न इतका प्रज्वलित झालेला आहे, इतका ज्वलंत झाला आहे की त्यामुळे त्या देशात शांतता राहू शकत नाही. ग्वाटेमालातल्या गृहयुद्धाची कल्पना आपल्याला नसेल. जवळपास 40 वर्ष हे युद्ध चालू आहे. लक्षावधी लोक यात मारले गेलेले आहेत आणि अजून किती मारले जाणार याचा अंदाज नाही. या गृहयुद्धाचं कारण अमेरिका आहे. या देशातल्या सरकारांना उठवून टाकणे आणि तिथे आपल्या मर्जीचं सरकार आणणं हा प्रयोग अमेरिकेने आतापर्यंत 4 वेळा केला आहे. त्यामुळे जवळपास 90% जनता हरपळलेली आहे. प्रत्येक वेळा अमेरिका एखाद्या नवीन मिलिटरी लष्करी हुकुमशहाला मदत करते, तो सत्तेवर आला की तो अमेरिकेच्या विरुद्ध उलटतो आणि त्यामुळे ती त्याला परत काढून टाकते आणि अशा प्रकारे अमेरिका आणि ग्वाटेमालातली जनता यांच्यामध्येच संघर्ष चालू आहे. सरकारी माध्यमातून सर्वसामान्य जनतेची हत्या होत आहे. रवांडा या नावाचं कदाचित देशाबद्दल आपण ऐकलं नसेल. या देशामध्ये आतापर्यंत 80 लाख लोकांना मारून टाकण्यात आलेलं आहे. एखाद्या देशामधल्या किती लोकांनी हत्याकांडाला सामोरं जावं आणि किती लोकांची किती निष्पाप निरपराध लोकांची हत्या व्हावी याला काही सीमाच नाही. याचं उत्तम उदाहरण म्हणजे रवांडा हा देश आहे. हा देश आता पूर्णपणे नामशेष होण्याच्या परिस्थिती झाला आहे. सुरुवातीला सत्तेत कोणी यावं याकरता 2 नेत्यांमध्ये सुरू झालेला हा संघर्ष, 2 वेगवेगळ्या जमातींमध्ये सुरू झालेला हा संघर्ष एवढा रक्तरंजित झाला की अखेर त्या जमातीही नष्ट होत आहेत, ते नेतेही संपत आहेत, हा देशही संपत आहे. आज धर्माच्यामुळे, वंशाच्यामुळे, पंथाच्या आणि राजकीय तत्वज्ञानाच्यामुळे अनेक देशांमध्ये संघर्ष सुरू आहे. हे संघर्ष वरवर पाहता अंतर्गत वाटत असले, गृहयुद्धाची परिस्थिती तिथे निर्माण झाली असली तरी त्याला एक वेगळा आंतरराष्ट्रीय आयाम असतो. वेगवेगळ्या प्रकारचे देश आपला राजकीय स्वार्थ, आपला तत्वज्ञानात्मक स्वार्थ किंवा आपली आर्थिक वर्चस्व प्रस्थापित करण्याकरता या गृहयुद्धांचा लाभ घेत असतात. त्याच्या माध्यमातून त्या देशाचा विनाश होत असतो आणि म्हणून ही गृहयुद्ध कोणत्याही देशाला सोयीची नाहीत, योग्य नाहीत, हितावह नाही, हे आपण समजून घेतलं पाहिजे. कांगो या देशामधल्या गृहयुद्धाचा स्वरूप तर अत्यंत भयावह आहे. अत्यंत समृद्ध असणारा हा देश गृहयुद्धामुळे प्रगतीपथावर येऊ शकत नाही. जगातल्या 28व्या क्रमांकाचा हा देश आर्थिक दृष्ट्या आजही मागासलेलाच आहे. जगामध्ये आज कुठे कुठे गृहयुद्ध सुरू आहे याचा हा एक छोटासा नकाशा आहे. आपण जगातल्या कोणत्याही खंडात जा, कोणत्याही भागात जा, वेगवेगळ्या कारणामुळे तिथे आज मनुष्यांची हत्याकांड होत आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे तिथे समाजात संघर्ष सुरू आहे. तेथील अंतर्गत कलहामुळे तेथील शासन खिळखिळं झालं आहे, अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे, असं आपल्याला जवळपास 55 देशांमध्ये दिसून येत आहे. आणि गमतीची गोष्ट म्हणजे आफ्रिकेतल्या तर बहुसंख्य देशांमध्ये, लिबिया असेल, माली असेल, आयव्हरी कोस्ट असेल, नायजेरिया असेल, सुदान असेल, कांगो असेल, यासारख्या गृहयुद्धांमुळे त्यावर आज चीनचं वर्चस्व निर्माण झालेलं आहे. अशा प्रत्येक गृहयुद्धामधल्या मध्ये तेथील शासनांना
अर्थपुरवठा करण्याचा जणू काही एक मगताच चीन सारख्या महासत्तेने घेतला आहे. जे काम पूर्वी आणि अमेरिका किंवा रशिया करीत होतं ते काम आज चीन करीत आहे. परंतु त्यामुळे त्या संपूर्ण खंडावर अप्रत्यक्षरित्या चीनची मालकीच प्रस्थापित झालेली आहे. एखादी महासत्ता दुसऱ्या देशातल्या असंतोषाचा कसा लाभ घेऊ शकते याचा धडा भारतासारख्या देशाने जर घेतला नाही तर त्याचे काय दुष्परिणाम होतील हे सांगावयासच नको. अमेरिका सामान्यपणे सर्वच देशांमधल्या गृहयुद्धांना चालना आणि प्रोत्साहन देणारा एक मोठा देश आहे. ग्वाटेमाला, पनामा, होंडुरास, एल साल्वाडोर, बोलिव्हिया, चिले, पॅराग्वे, युराग्वे, ब्राझील, व्हेनेझुएला, डॉमिनिक रिपब्लिक, अर्जेंटिना या सर्वच देशांमध्ये होणाऱ्या गृहयुद्धांना वेगवेगळ्या पक्षांना आधी अर्थसहाय्य करायचं, त्या पक्षांमध्ये, त्या घटकांमध्ये, त्या गटांमध्ये संघर्ष लावायचा, त्यांच्यात हत्याकांड घडवून आणायची आणि गृहयुद्धाची परिस्थिती निर्माण झाली की त्यातून त्या देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाल्यावर आपल्या आवडीचं शासन तिथे प्रस्थापित करायचं. हा सीआयएनी आणि अमेरिकेने खेळलेला खेळ अत्यंत लोकप्रिय झाला आहे त्या देशामध्ये. अमेरिकेने 1946 ते 2000 या कालावधीमध्ये कोणकोणत्या देशातल्या इलेक्शन्समध्ये निवडणुकांमध्ये अप्रत्यक्ष सहभाग घेतला आणि तिथे लोकनियुक्त सरकार उठवून टाकण्याचा किंवा लोकांना आवडणारं सरकार सत्तेत येऊ न देण्याचा प्रयत्न केला. याची ही यादी बघा. अनेक देशांमध्ये अमेरिकेच्या आवडीचं अमेरिकेला योग्य वाटणारं शासन जर आलं नसेल तर तिथल्या सत्ताधीशांना भ्रष्ट म्हणून घोषित करणे, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे, गैरप्रकाराचे, अनैतिक व्यवहारांचे आरोप करायला लावणे, त्यांच्या देशातील प्रसार माध्यमांना अंकित करून घेणे, तेथील विरोधी पक्षांना वित्त पुरवठा करणे, अशी सर्व कामं सीआयएने आणि अमेरिकन सरकारने वेळोवेळी केली आहेत. याला इतिहास साक्षी आहे.
अमेरिकेने पेरू, निकारागुआ, पनामा, ग्वाटेमाला, कोस्टारिका, व्हेनेझुएला, ब्राझील, पॅराग्वे, अर्जेंटिना या देशातील शासनं उलटवून टाकली. आपल्या आवडीची आणि सोयीची शासनं आणली. अर्थात ते देखील त्यांच्या विरुद्ध अमेरिकेच्या विरुद्ध पुन्हा उलटलेच. हाच इतिहास आहे. बरेच वेळा ज्या सापाला गारुडी पाळतो तोच साप त्याला चावतो, असाच धडा अमेरिकेला मिळालेला आहे. परंतु यामुळे अमेरिका काही सुधारली असं नाही. 2 चित्रपटांचा उल्लेख मला याच्याकरता इथे करावयाचा आहे. टेलर ऑफ पनामा हा चित्रपट अमेरिका आणि इंग्लंडचे गुप्तहेर आणि गुप्तचर यंत्रणा एखाद्या देशातलं लोकनियुक्त सरकार उलटवून टाकण्याकरता आणि ते गृहयुद्ध निर्माण करण्याकरता कसे कसे प्रयत्न करतात याच्यावर आधारित हा चित्रपट आहे. तर द मंचुरियन कॅन्डिडेट हा एखाद्या देशाच्या राष्ट्रप्रमुखाचाच मतपरिवर्तन करून किंवा तिथे आपल्या सोयीचा राष्ट्रप्रमुख निवडून आणून त्या देशावर राज्य करण्याकरता एखादी सत्ता कशा प्रकारे प्रयत्न करते याच्यावर आधारित आहे. या दोन्ही चित्रपटांमधून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की परकीय सत्ता जेव्हा एखाद्या देशातील आंदोलनाला वित्त सहाय्य करते, त्याला मदत करते, त्याच्याकरता प्रोपोगंडा, त्याच्याकरता प्रचार करते, त्याच्याकरता प्रसार माध्यमांचा वापर करते, तेव्हा त्या राजकीय सत्तेचा हेतू त्या देशात शांतता प्रस्थापित करणे, लोकांना न्याय मिळवून देणे हा कधीच नसतो, तर त्या देशात आपल्या सोयीचं सरकार आणणं असतं. हा धडा आजही आपण घ्यायला हवा. अर्थात अमेरिकेने हे जे काही केलं ते चांगलं नव्हतंच आणि त्याचीच फळं, त्या विषवृक्षाची फळं आज तिला भोगावी लागत आहे. गेल्या महिन्यामध्ये अमेरिकेत जे काही झालं त्याच्यामुळे अमेरिकेत दुसरी गृहयुद्ध सुरू होणार का काय, अमेरिकन्स वर्सेस डेमोक्रॅट या नावाचा एक लेख आणि पुस्तकच विल हॉलिडे या नावाच्या लेखकांनी लिहिलं आहे. सातत्याने अमेरिकेत निर्माण होणारा आफ्रो अमेरिकन लोकांच्या मनातील असंतोष आणि श्वेत वर्णीय अमेरिकन लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल असणारा द्वेष याच्यातून पुन्हा एकदा अमेरिकेत गृहयुद्ध होईल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. अमेरिकेतल्या इलेक्शनला चीननी एखाद्या विशिष्ट पक्षाला अर्थसहाय्य केलं असा आरोप आजही लोक करत आहेत. तर गेल्या इलेक्शनमध्ये केजीबीने आणि रशियाने हस्तक्षेप केला असाही आरोप केला जात आहे. ज्या वेळेला एखाद्या देशाच्या निवडणुकांमध्ये, तिथल्या प्रशासनामध्ये, तिथल्या राजसत्तेच्या कार्यभारात दुसऱ्या देशातील लोक हस्तक्षेप करतात तेव्हा त्या देशावर किती वाईट परिणाम होतो हे आज अमेरिकेला कळत आहे. जे जे पाप अमेरिकेने केलं, इतर देशांबद्दल केलं, तेच आज अमेरिकेला भोगावं लागत आहे. इतिहास हा कधीच विसरला जाऊ शकत नाही. इतिहास लोकांनी केलेल्या चुकांना त्यांना धडा शिकवतोच. मित्र हो, आज ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. आज अमेरिकेत दुसऱ्या गृहयुद्धाची तयारी झाली आहे असं मानलं जातं. हे गृहयुद्ध अमेरिकन लोकशाहीवादी आणि कम्युनिस्ट विचारसरणीचे अमेरिकन यांच्यामध्ये असू शकेल, डेमोक्रॅट्स आणखी अमेरिकन्स मध्ये असू शकेल. त्याबद्दल आपल्याला चर्चा करायची नाही आहे. अमेरिकेचं काय भविष्य असेल ते अमेरिकेला माहित. परंतु अशा प्रकारची परिस्थिती कदाचित आपल्या देशात तर निर्माण झाली नाही. आपल्या देशातील आंदोलकांना परकीय सत्ता मदत करत नाहीत ना. या आंदोलकांचा हेतू केवळ आपलं ध्येय साध्य करणं आहे की सरकार उलथवून टाकणं, हाही प्रश्न विचारात घेण्यासारखा आहे. या देशाचे तुकडे पडण्याकरता तर नाही ना, हाही विचार लक्षात घेण्यासारखा आहे. आणि जर असं असेल तर या आंदोलनाच्या मागची पार्श्वभूमी आपण उघड्या डोळ्यांनी समजून घेणं, मोकळ्या मनाने लक्षात घेणं आणि अशा आंदोलनापासून असणाऱ्या देशाच्या शांततेला, विकासाला असणारा धोका लक्षात घेणं आणि नंतरच या गृहयुद्धासारख्या परिस्थितीला टाळण्याकरता आपण आपल्या स्तरावर प्रयत्न करणं, हाच मार्ग उपलब्ध असतो. आपण हा मार्ग स्वीकारावा. हा देश टिकून राहावा, या देशाची अखंडता, विकास आणि सामर्थ्य टिकून राहावं असं आपल्याला वाटत असेल तर या देशात कधीही गृहयुद्ध होऊ नये अशी इच्छा मनाशी बाळगावी आणि तसेच प्रयत्न आपण करावे. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू. खूप छान लेक्चर झालं. ओके, सर फार सुंदर लेक्चर झालं आहे. ओके, कोणाला काही विचारायचं असेल तर आपण विचारू शकता. सर तुम्ही चीनचं जे उदाहरण दिलं आहे, हा, ओके, तर अशा परिस्थितीमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर न्याय व्यवस्था काही आहे का? असं कशाबद्दलची, कोणत्या गोष्टी करता? आता चीन तुम्ही जे म्हणालेत की माओने 7 कोटी लोकांची हत्या केली, हो हो, या परिस्थितीमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर काही आहे का? जे लोक आंतरराष्ट्रीय कायद्यांना मानतात ते अशा प्रकारची हत्याकांड करतच नसतात आणि जे त्या गोष्टींकडे लक्षच देत नाही त्यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयांची किंवा आंतरराष्ट्रीय दबावाची भीती नसते. चीननी आजपर्यंत कधीही कोणत्याही आंतरराष्ट्रीय दबावाला कोणतंच उत्तर दिलेलं नाही. करोनाचा जो प्रकार झाला त्यावेळेला सगळ्या जगाने हा हो हल्ला केला की चीनमधून हा व्हायरस आला. चीननी याकडे लक्षही दिलं नाही आणि चीननी हे कधी स्वीकारलं नाही, त्याचा विरोधही केला नाही.
चीन हा देश एका विशिष्ट तत्वानी चालणारा आहे. त्याच्याबद्दलची माहिती मी चीनची मगरमिठी नावाच्या व्याख्यानात नंतर कधीतरी देणारच आहे. परंतु एक लक्षात ठेवा, ज्या देशांमध्ये हुकुमशाही आहे आणि आत्यंतिक स्वरूपाचा एकाधिकार निर्माण झाला आहे, जिथे विशेषतः कम्युनिस्ट शासन आहे, असे देश जगातल्या कोणत्याही दबावाला, जगाच्या कोणत्याही मागणीला कधीच बळी पडत नाही, असं रशियानी आणि चीननी, क्युबानी आणि कोरियानी वारंवार दाखवून दिलेलं आहे. ओके, ठीक आहे. थँक्यू सर. प्लीज मुकेश, एकदा फोन करा. हो सर, हो. सर, मी ठाकूर बोला. बोलतोय. हा बोला सर. हा, आपण रुवांडा आणि बुरुंडी यांच्या मधलं सिव्हिल वॉरचा उल्लेख केला. हो. तर 1995-96 मध्ये हा डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोच्या पूर्व भागात हा म्हणजे रुवांडा बुरुंडीला लागून असलेल्या प्रदेशात हा. मी 6 महिने ऍक्च्युअल काम सिव्हिल केलंय. वॉरचा अनुभव घेतलेला आहे. अच्छा अच्छा अच्छा. अरे वा. अनुभव घेतलेला आहे आणि त्यामुळे जी परिस्थिती आहे ती हा. एक वर्णन मी करण्याच्या आपल्या पलीकडची आहे. हा, आणि संजय वॉचवर मी एक थोडासा मोठासा लेख लिहून जरूर टाका सांगेन सर. मी. त्याच्यामुळे लोकांच्या मनात आणि एक लक्षात घ्या, आजच्या व्याख्यानाचा हेतू वेगळाच होता. तो बहुतेक आपल्या लक्षात आला असेल. देशांतर्गत असणाऱ्या समस्या शेवटच्या सोडवण्याकरता बाहेरच्या शक्तींना आमंत्रण देणं कधीच योग्य नाही. याचं एक उदाहरण सांगतो इच्छित तुम्हाला अगदी 2 मिनिटांमध्ये. एका कुरणामध्ये एक घोडा स्वच्छंदपणे चरत होता. अचानक तिथे काही सांबरं आलीत. त्या घोड्याला वाटायला लागलं की आता हे कुरण त्याच्या ताब्यात जाणार, आणि म्हणून त्याने एका माणसाला बोलावलं की मला मदत कर. माणूस म्हणाला, मला तुझ्यावर स्वार होऊ दे, मी या सांबरांना इथून हाकलून लावीन. आणि त्यानंतर माणूस त्या घोड्यावर स्वार झाला, सांबरांना त्यांनी पळवलं. मग घोडा त्याला म्हणाला, आता उतर. तो म्हणे, माफ कर, आता तू माझा अंकित आणि गुलाम झालाय. इतकी सुंदर स्वारी जर मला मिळत असेल तर मी कशाला सोडीन. आपलं स्वातंत्र्य गहाण टाकून जेव्हा आपण आपल्याला काहीतरी आर्थिक किंवा सामाजिक लाभ मिळावा म्हणून प्रयत्न करतो, तेव्हा ते लाभ तर मिळतच नाही, पण स्वातंत्र्यही जातं, गाढव आणि ब्रह्मचर्य दोन्ही जात असतं. म्हणून आधी विचार करावा. वेळ गेल्यानंतर विचार करण्यात अर्थ राहत नाही. अगदी बरोबर सर. अजून कोणाला काही विचारायचं असेल तर आपण कृपा विचारू शकता, अन्यथा थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू.